हॅलो गाईस, तर आज वापस आलो आम्ही आमच्या साईटवर. आजच्या व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आम्ही मसाला भरणार आहे या बॉक्समध्ये. आता जे आम्ही बॉक्स हे तयार केले ते त्याच्यात मसाला भरणार आहे. आणि मी मसाला एक्सपर्ट आहे. अजून 2-3 जण येणार आहे. तर आपण आता मसाला बनवल्यावर व्हिडिओ चालू करू. हे बाकी आमचं अजून तिकडलं पेंडिंग आहे, ते नंतर बनवणार. पहिले याच्यात रिंग टाकणार आहे हवाले या खाली ठेवलेले. ते तिकडलं सेंटरिंग संपलं आहे. तर आता इकडला मसाला बनणार आहे. आता आम्ही दोघंच भाऊ आहे आणि एक आमचा मिस्त्री आहे. बाकी अजून 2 माणसं यायचे आहेत. तर गाईज आता मी वर चढलेलो आहे, कारण की इथं आम्हाला हे बीम टाका लागते. पुरा बघू शकता, पुरा गड्डा खाली आहे. इकडून खाली आहे, खूप भेव वाटत आहे. आणि हे रिंग आहे खूप मोठी आहे, तुम्ही बघू शकता. त्या आखरीपर्यंत टाका लागते. मी बघा किती वर आलेलो आहे. तर आता बस आम्ही हे रिंग टाकल्यावर अजून पुढची टाकणार आहे. मग तो खाली आहे आमचा एक हेल्पर, आजाला पण घेऊन आलेलो आहे. उचलू काय? त्याला उचलायचा टाईम झाला आहे. तर गाईज आम्ही फायनली रिंग टाकली याच्या अंदर. आता मी याच्यावरून चालत जाणार आहे. हालन तर नाही तिकूनच शिका चालत. तर गाईज वापस या सीडीहून उतरा लागते खाली. चला आता उतरतो. ही रिंग तर कन्फर्म झालेली आहे. आता पुढची रिंग टाकायची भारी आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता, आता मी या साईडला चढलेलो आहे. आता या साईडला रिंगा टाकणार आहे आम्ही. आणि इकडली एंड साईड आहे, इकडे आपलं घर आहे. अजून अर्धं घर इकडे आहे आणि ते पाण्याची टाकी. आता मी चढलेलो आहे. आता इथं वापस रिंगा टाकणार आहे आम्ही. आणि इकडे आपला एक शेड आहे. हा आला एक बाहेर बंदा. कुठे चालला रे? ये. तर त्यांचं मोजमापच चालू आहे. आता त्याला मोजता येते का नाही. निम बघा किती चांगला दिसत आहे तुम्ही. तर गाईस, तर आमचा दुसरा पण बीम टाकून झालेला आहे. हे तुम्ही बघू शकता. हा दुसरा पण टाकला. आता फक्त एवढी जागा राहिलेली आहे आणि मी इथं उभा आहे. आता काय करते का आम्ही आता. अबे पागल झाले का बे. हे आली आपली बैलगाडी बंडी. आता हे मसाला एक्सपर्ट आहे, मी एक मसाला एक्सपर्ट. हा बरं झालं आणलं. काम आहे नाही इथं. हा तारने बांधा लागत काय? ठीक आहे. बघू शकता तुम्ही इथं. आता बैल पाणी पित आहे, त्यात पाणी नाही आहे. त्यानं जोडी सोडलेली आहे. बैल बघा पाणी नाही आहे त्यात, तरी आता पाणी नळाला यायचं होतं वाटते. तिकडे नळ आहे या झाडाच्या मागं. ते बघा काय मेंढरे तेव्हा. हा एक तिकडे आहे जोडी मुलेट. मसाला एक्सपर्ट फ्रॉम विदर्भ. तिकडे पण कन्स्ट्रक्शन चालू आहे. हा तर गाईस तुम्ही बघू शकता, फक्त आखरी रिंग राहिले आणि इथे थोडा जुगाड लावा लागते. हा कॉलम निघाला, याला चिपकून द्यावं लागते. दुसरा एक तरी हो कणी एक तरी. तेवढाच जुगाड राहिलाय करायचा फक्त इथं फायनल पर्यंत आता बीम टाकलेला आहे. आता ते लापे ठोकणं चालू आहे सपोर्टसाठी. या खालचा आमचा हेल्पर डी फार्म फ्रॉम स्टिप्सर, बी फार्म फ्रॉम संत गाडगे बाबा युनिव्हर्सिटी. तर आता लाफे ठोकणं चालू आहे. चला मी पण ठोकू लागतो यांना. इथून जरा हेच झालं वाटते साठी लाफे लावले आहेत. हे जे म्हणा तुम्हाला हे लाकडं दिसत आहे छोटे छोटे,
सगळ्या इकडे ती लावले, इथं पण इकडे पण चालू आहे अजून लावणं. तर आता मसाला एक्सपोर्ट चालू झालेले आहे, हे बघू शकता तुम्ही. उरलेला पण मसाला ॲड करत आहे त्याच्यात. आता तिकडे आपला पुरा मटेरियल पडलेला आहे. तर गाईज आम्हाला आता माल बनवायचा आहे, मसाला बनवायचा आहे. बघू शकता पोरं ठेवले मी हेल्पर. आणि आम्हाला इथून मटेरियल, हे सगळं मटेरियल आम्हाला तिथं नेण्यासाठी आणि पुरा जेवढा बीम आहे लंबा, याच्यासाठी माल बनवायचा आहे अख्खा. एक हे आहे, एक ते आहे ना. आज कमी लोक आहे, त्या पुरा मटेरियल उचलणार आहे आता. आला अजून एक, आता मी सुरुवात करून देतो. तर गाईज आता मी पहिले टाकले होते तर खूप धुळला उडत होता. तर आता मास्क बांधलेला आहे, दुपट्टा बांधलेला आहे आणि हा थकला पण आहे. आणि आम्ही आता एवढाच टाकलेला आहे. सर रे उठ रे उठ. तर तुम्ही माझा लुक बघू शकता नवीन. तर आता मसाला टाकायला चालू करू. आणि आता झालंच आहे सगळं ठोकून, बस झालं. हा खिडा घेऊ का? हो खिडा घे रे. तर गाईस तुम्ही बघू शकता आम्ही खूप टाकलेला आहे. आता हा एवढा मसाला घालावा लागते. 2 सिमेंटची पोती इकडे आहे, अजून इकडे माल टाकलेला आहे. तर आता याचा मसाला बनवावा लागते याच्यात टाकासाठी. तर आता आम्ही मसाला बनवतो. आता काहीच काम करून नाही आले गुलाबीवाला. चला बाय बाय. आता एवढा मसाला घालवतो थोडा. तर गाईस फायनली मी दोन्ही पोते सिमेंट टाकलेलं आहे. ते दोघं गिट्टीच टाकत आहे. ते बघू शकता आता सिमेंट टाकलं, किती मोठं पहाड दिसत आहे. कॅमेऱ्यात दिसत नसन. ते एक पोतं इकडे टाकलं, एक पोतं. आता हा एकटाच मी मसाला बनवणार आहे. ते दोघं मस्त गिट्टी टाकून आले. हे सिमेंटचं काम माझ्या मागं टाकून दिलं आहे. कालून घेऊ का मग आता? ठीक आहे चला. तर गाईज आता मी मसाला बनवत आहे. मसाला घालवत आहे, बघू शकता तुम्ही किती आहे. ते एकटाच आला. इकडली भारी. इकडून तर गाईज आता इथं पण रिंग टाकणं चालू आहे. इकडे तर झाला पुरं टाकून, हे बघू शकता किती मोठा आहे. तर मी आता स्लॅबच्या घरावर चढलेलो आहे. तिकडे खाली चालू आहे अजूनही कामच. इकडे माल टाकलेला आहे खूप. वळू काय? तर गाईज आम्ही खूप टाकलो होतं. थंड व्हासाठी थोडा जिरा सोडा आणला होता, सगळ्यांनी पिला. आता मीच राहिलो आहे. जिरा सोडा पिणं हानिकारक असते, पण आता काय करू, थंड पाहिजे थंड. तर आता मी पण एक जिरा सोडा मारून घेतो. अजून त्यांचं काम चालूच आहे. मी तर खूप थकलो, तो मारतो तोडू. तुम्ही बघू शकता. हा मोबाईलवर राहायला लागला गुलाबी. तर गाईज आता आमचा जेवणाचा टाईम झालेला आहे. तर आता आम्ही जेवण करत आहे. ते बघू शकता भाजी पोळी मोठ आहे, निंबू कांदा. तिकडे आमचे मिस्त्री जेवत आहे. चला आता आम्ही जेवण करतो. एकदम परफेक्ट मजदूर झालेलो आहे आम्ही आता. हॅलो गाईस. तर आम्ही अर्धा मसाला टाकलेला आहे आणि खूप थकलेलो आहे. आता सगळे आराम करायला बसले आहे. तर आमचा मिस्त्री पण आराम करायला बसलाय. आता मी वर जाऊन तुम्हाला दाखवतो किती भरलाय आता. शिडी फक्त आम्ही आतापर्यंत एवढाच भरलाय माल. अजून इकडे तर खूप लंबा आहे. चला. हा आलो. इतना हो गया भाई मसाला. हॅलो गाईस. तर 5 वाजलेले आहे. तर आम्ही खूप थकलेलो आहे. 6 पोत्याचा तर माल झालेला आहे. तर अजूनही आता तिथपर्यंतच भरला आहे, त्या कॉलमपर्यंत, हावाला कॉलमपर्यंत. अजून पुढं भरायचं आहे. अजून खूप मसाला बनवला आहे आम्ही. आता काय सांगू, अजून बनवणं चालूच आहे. हे बघू शकता. माल टाकू मी अकोडलो. काय करू, एकदम वर टाका लागते या स्टूलवर चढून. हा स्टूल दिसत असेल तुम्हाला, याच्यावरून चढून टाका लागते. आता कंटेंटसाठी काय काय करायला लागून समजून नाही आलं. कंटेंट
तर गाईस चला आता आम्ही पुरं भरून घेतलं. 5 वाजले. 5 म्हणजे 5:30 वाजून आले. आणि हा पण थकला. हा स्टूलवर असते हा मजदूर. आणि संध्याकाळ झालेली आहे. बाकी झाडं तर आज हालून नाही आले. तेवढं बाकी आहे फक्त थोडं 8 फूट. मग नंतर आपण चालले जाऊ घरी. मिस्त्री पण थकला वाटते. तर गाईज एकदा मी तुम्हाला वरचा येऊन देतो. आमचे हात बघू शकता एकदम पांढरे पांढरे झालेले आहे सिमेंटनं. पाया पण भरले आहे, पुढे कपडे भरलेले आहे, याचे पण भरले आहे, मिस्त्री पण भरले आहे, सगळेच भरले. एकदा वर जाऊन दाखवतो किती माल भरला आहे. आम्ही एकदा वरून येतो. कॅमेरा खूप हालत आहे. आपण हा कवच्या इथं ठेवलेला आहे. बाकी इकडे चालू आहे सगळं. तो आज तिथून चालू केलं आम्ही त्या कोपऱ्यातून. आता धीरे 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 एवढंसं राहिलं आहे बघा, छोटंसं राहिलं आहे. इथे एक कॉलम घेतलेला आहे. मसाला बनला वाटते आपला. इकडे झाड बघा निंबाची किती मस्त दिसत आहे. चला उतरतो बाई मी खाली. अजून थोडंसं सेंटिंग बनवावं लागते कारण की या कोपरा राहिलेला इकडला. पडलो होतो गाईस, पडलो होतो मी. मसाला बनवू आमचे पुढे माणसं थकलेले आहे. मजा येते पण. सकाळपासून आलो अजून आमचं भरून नाही झालंय कारण की खूप मोठं काम होतं. हा डब्बा आपला घरून आणला होता, खतम केला. तो गुलाबी डब्बा मिस्त्रीचा. आणि FZ माल. ह्या मालामध्ये इन्ग्रेडियंट सिमेंट, गिट्टी, रेती, सिमेंट अल्ट्राटेक, इंजिनिअरची निवड. चला तर गाईस फायनली आमचं सगळं काम झालेलं आहे. आम्ही पुरं अख्ख्याच्या अख्खा बीम भरले आहे. सगळ्याचे हातपाय पण धुवून झालेले आहे. फक्त मीच राहिला आहे. तुम्ही माझे हात बघू शकता अजूनही खराबच आहे. आणि या अख्खाच्या अख्खा बीम भरलेला आहे आम्ही. आणि तो वर जाऊन एकदा दाखवून देतो तुम्हाला. आणि हा मसाला पण सगळा पुढं सगळं सामान पण धुवून ठेवलं आहे. आणि हे टाकोपा ढोरोप्याचं सगळं भरवलं आहे ना सिमेंटनं. एकदा वर जाऊन दाखवून देतो तुम्हाला किती जुगाड लावला आहे आम्ही. ओ भाई ते बघा अख्खाच्या अख्खा भरला. इथून असा 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 तर ते आखरीपर्यंत आहे. तर बाई या बीम भरायला पुरा अख्खा दिवस गेला आमचा. तर आजचा ब्लॉग संपता टाईमाला तेव्हा एकदा खाली उतरतो. तर काही चला आजचा ब्लॉग इथं संपून देऊ. तर बाय बाय, सी यू. आजचा ब्लॉग टाकते ना मोठे बा. त्या आता कॉलमवर पाणी टाकणं चालू आहे. तर आजचा ब्लॉग इथं संपू. बाय बाय. चला बाय करा बाय. मिस्त्री गेला आमच्या घरी. घरी नाही, लघवी करायला गेला.